नमस्कार, माझे नाव संतोष अशोक मचाले. माझ्या वडिलांचे नाव अशोक सोपन मचाले. त्यांच्या छातीत दुखायला लागल्यामुळं आम्ही मांडवून फाट्याच्या दवाखान्यात आल्यावर त्यांनी तिथे SCC केल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही प्रयागधामला जा, तिथं तुमचे हे होईल. नंतर आम्ही तिथं न जाता आमच्याने गिरिराज हॉस्पिटलला इथे आलो. तिथं आम्ही स्टाफला विचारल्यानंतर डॉक्टर चव्हाण होते, ते आमचे इथे ओळख असल्यामुळं त्यांनी आम्हाला सगळा सल्ला दिला. त्याच्यानंतर आम्ही इथे 31 तारखेला आलो. तिथे ॲडमिट केल्यानंतर आमची त्या दिवशी संध्याकाळी एन्जिओग्राफी केली देखणे सरांनी. त्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं असा असा प्रॉब्लेम आहे. नंतर आम्ही मग चालते म्हणजे एन्जिओप्लास्टी करावं लागत. आम्ही तात्काळ लगेच निर्णय घेतला. त्यानंतर एन्जिओप्लास्टी केली. एन्जिओप्लास्टी करताना ते म्हणले थोडे क्रिटिकल आहे, अशा गोष्टी आहेत, आढळून आलेल्या आहेत, पण तुम्ही घाबरू नका, आम्ही सगळं व्यवस्थित करू, प्रयत्न करू, आम्ही चालते म्हणले. त्यांनी आम्हाला सगळं हे करून व्यवस्थित केले. आम्ही मेडिकल लेवलने आम्हाला तात्पर सेवा दिली. रात्रीची गोळ्या औषधे आम्हाला पूर्ण त्यांनी सहकार्य केलं. त्यामुळं आम्ही ते ऑपरेशन एन्जिओप्लास्टी सक्सेस झाली. आम्हाला त्या गोष्टीचा काही त्रास नाही झालेला. इथला स्टाफ किंवा जनरलला ICUत आम्हाला सगळ्या सुविधा भेटल्या. डॉक्टर मॅडम काटे मॅडम यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं. त्यामुळे आम्ही सगळ्या स्टाफचा, मोठे डॉक्टरांचा, हॉस्पिटल स्टाफ, मेडिकल सगळ्यांचा आम्ही ऋणी आहे.